नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. कारण आजच्या भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण मंजिरीसमोर रायाचं म्हणजे विशाल भोसलेचं खरं कुटुंब आणि त्यानंतर पुढे गार्गीबरोबर झालेल्या सगळ्या सत्याचा उलगडा आज मंजिरीसमोर झालेला असतो. आणि त्यानंतर इंद्रायणी मॅडमने दिलेल्या 24 तासात रायाने घेतलेला मोठा निर्णय हाही आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता इंद्रायणी मंजिरीला सांगत असते, विशाल भोसले तो चक्कर येऊन तिथेच खाली सोप्यावरती पडला आणि तो राजकारणी घाणेरडा मंत्री माझ्या मुलीला गार्गीला ओढत होता. गार्गी ओरडत असते, मला सोडा, मला जाऊ द्या, विशाल विशाल उठ ना, मला सोडा. विशालला फारसं काही सुचत नसतं, त्याला उठताही येत नसतं. त्या गुंगीमुळे त्याला खूपच झोप आल्यासारखं झालेलं असतं. तेव्हा तो मंत्री म्हणू लागतो, तुझा मित्र नाही उठणार, झोपला तो आता, चल. असे म्हणताच त्या मंत्र्याने ओढतच गार्गीला आतमध्ये नेलेलं असतं. गार्गीच्या डोक्याला मारही लागलेला असतो. त्याच वेळेस आता काही वेळानंतर इथे विशाल भोसलेला शुद्ध आलेली असते. आता शुद्धीवरती आलेला विशाल भोसले आता उठून बसतो. आजूबाजूला इकडे तिकडे बघू लागतो. त्याचं खूपच डोकं जड पडलेलं असतं. काय करावं, मी इथे कसा, हे त्याला काही आठवत नाही. त्याच वेळेस आता लगेच तो आजूबाजूला बघताच त्याला ते सगळे काही क्षण आठवतात. मी इथे खाली पडलोय, ते मंत्री म्हणजे ते सर गार्गीला ओढत नेत होते. आता मात्र विशालला धक्का बसतो. विशाल पटकन उठून आजूबाजूला, गार्गी गार्गी कुठेस तू, गार्गी असा आवाज देऊ लागतो. त्याच वेळेस आता गार्गीचा रडण्याचा हुंदका आता इथे विशालला ऐकू येतो. आता त्याच सोप्याच्या बाजूला गार्गी मात्र खाली पडलेली असते. आता गार्गी रडत असते. त्याच वेळेस आता विशाल धावतच गार्गीजवळ जातो. आता मात्र गार्गीची समोरची अवस्था बघताच विशालच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता गार्गीचे कपडे फाटलेले असतात. तिच्या डोक्यातनं रक्त निघत असतं. तिच्याबरोबर जे काही झालेलं असतं ते बघून विशाल तर पूर्ण तुटून गेलेला असतो. विशाल धावतच गार्गीजवळ येतो. गार्गी गार्गी हे काय झालं, नाही नाही नाही, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे गार्गी, आज तुझ्यावरती ही वेळ फक्त माझ्यामुळे आली. आता विशाल पटकन त्याच्या अंगातलं शर्ट काढतो आणि गार्गीचे जे कपडे फाटलेले असतात ना त्यावरती टाकतो. आता मात्र पटकन गार्गीला मिठी मारून विशाल रडू लागतो. गार्गी मात्र शांत एकटक आता विशालकडे बघत असते. त्यावर आता इथे इंद्रायणी मंजिरीला सांगू लागते, त्या परिस्थितीनंतर माझ्या गार्गीचं जगणंच मुश्किल झालं होतं. तिचं मन खरंच कुठेच लागत नव्हतं. तिच्या मनाचं संतुलन बिघडलं जात होतं. पण मी आणि विशाल भोसलेने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही अफाट प्रयत्न करूनही गार्गी या सगळ्यातनं बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नव्हता. एक दिवस असंच गार्गी वरती टेरेसवरती गेली आणि मी आणि विशाल बाहेरच होतो खालती आणि आमचं लक्ष गार्गीकडे गेलं. गार्गीने इथे स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. विशाल आणि मी ओरडत होतो, गार्गी थांब, असा निर्णय घेऊ नको, गार्गी सगळं काही ठीक होईल. विशालही तिला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, थांब, असं करू नको. पण गार्गी कुणाचंही एक नाही दोन नाही, तिच्या त्या मानसिक बिघडलेल्या अवस्थेत आता ती त्या टेरेसवरती चढते आणि तिने वरनं उडी मारलेली असते. हे सगळे काही पाठीमागचे क्षण इथे दाखवले जातात. आता खाली पडलेली गार्गी डोक्यावरती पडल्यामुळे आता तिच्या डोक्यातनं भळाभळ रक्त आलेलं असतं. आता इंद्रायणी आणि विशाल खूपच घाबरतात. त्याच वेळेस आता इंद्रायणी गार्गीला उठू लागते, गार्गी उठ ना, बाळा डोळे उघड ना, अगं असं का केलं तू, आम्ही तुला सावरत होतो ना, मग असा निर्णय का घेतला गार्गी, चल विशाल आपण हिला लगेच हॉस्पिटलला घेऊन जाऊ. त्यानंतर गार्गीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. पण मंजिरी माझी गार्गी तर या सगळ्यातनं वाचली. पण ज्या क्षणाला ती मेंदूवरती पडली त्या क्षणाला तिचा मेंदू लहान बाळांसारखा झाला, अगदी लहान मुलांसारखा. माझी गार्गी बरी तर झाली, पण अगदी छोट्या मुलीसारखी तिची सगळी वागणूक झाली, अगदी लहान बाळांसारखी. त्याच वेळेस गार्गी आता समोरच एक डॉल ठेवलेली असते. आता पटकन त्या डॉलजवळ जाते. रामू, अरे इथे का बसलाय तू, चल बरं पटकन, मी तुझा मस्त मेकअप करते. आता ती डॉलशी खेळत असते, अगदी लहान मुलींसारखं. मंजिरीला मात्र आता गार्गीकडे बघून तिची जी काही अवस्था झालेली असते ती ऐकून खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस आता लगेच इथे इंद्रायणी मिळू लागते आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं,
गार्गीची ही अवस्था आता कधीही बदलू शकत नाही. आता गार्गीची ही अवस्था बघताच विशाल मात्र खूपच भडकला आणि हा भडकलेला विशाल रागाच्या भरात त्या मंत्र्याच्या घरी पोचला. त्या मंत्र्याने गार्गीबरोबर जे केलं ते विशालला सहन झालं नाही, म्हणून रागाच्या भरात विशालने त्या मंत्र्याचा खून केला. दगडाने ठेचून ठेचून त्याला मारून टाकलं. आता हेही सगळे क्षण इथे दाखवले जातात आणि त्यामुळे विशालला फाशीची शिक्षा सुनावली गेली. विशाल जेलमध्ये होता, पण मी ठरवलं विशालला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्याच्या खूप इच्छा होत्या. मी त्याला अशी फाशी होऊ देणार नाही. पण या सगळ्यात विशालला खूप काही गमवावं लागलं. त्याचं स्वप्न तर गेलंच होतं, पण त्याचं कुटुंबही त्याच्यापासून दूर गेलं. आता लगेच रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो रडत असतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो, तो मंत्री तर मेला होता, पण त्याचे राजकारणी काही कार्यकर्ते होते. त्यांनी विशाल भोसलेच्या आई वडिलांना, त्याच्या बहिणीला सगळ्यांना मारून टाकलं. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तेव्हा लगेच आता मंजिरी रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हो, त्या माणसाने माझं सगळं कुटुंब नष्ट केलं. माझ्या कुटुंबाची काय बी चूक नसताना त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, पण विशाल भोसले, या सगळ्याला कारणीभूत तूच आहे. माझ्या गार्गीची जी काही अवस्था आहे ना, आज ती फक्त तुझ्यामुळे. तेव्हा लगेच आता विशाल रडतच म्हणू लागतो, हो, जर मी त्या दिवशी गार्गीचं ऐकलं असतं आणि मूव्ही बघायला तिच्याबरोबर गेलो असतो आणि तिकडे पार्टीत न जाता पिक्चर इकडे बघितला असता तर बरं झालं असतं. गार्गी कदाचित या सगळ्यातनं वाचली असती. मी जर तिला तिकडे पार्टीत घेऊन गेलो नसतो तर हे सगळं झालंच नसतं. आज जे काही गार्गीचं बरोबर झालं आहे ते माझ्यामुळे झालं आहे. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. असे म्हणत आता लगेच विशाल रडू लागतो. मंजिरी रायाकडे बघत असते. गार्गीबरोबर त्या दिवशी जे घडलं त्यानंतर माझं स्वप्न, माझं कुटुंब सगळं एखाद्या पत्त्याच्या घरासारखं तुटून गळून पडलं. तर आता इकडे घरी मात्र शशिकला आणि घोरपडे मंजिरीची वाट बघत असतात. शशिकला भडकलेली असते. ही मंजिरी ना, हिला कसलाही घम पस्तावाच नाही आहे. गेली राया राया करत. काय गरज होती त्या विशाल भोसलेच्या मागं जायची? तो राया आहे, तो स्वीकार करतोय रायाचा? नाही ना. मग ही आपली त्याच्या मागे मागे करत असते. आधी हा लग्नाचा घाट घातला आणि मग काय, आला तो विशाल भोसले. त्याने लग्न थांबवलं, पण एका क्षणात असा निघून गेला आणि ही आपली राया राया करत त्याच्या पाठीमागे पळत असते. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, शशिकला, जरा शांतीला धरशील? तू आजारी आहेस की नाही? आत्ताच हॉस्पिटलमधनं घरी आली की नाही? त्यामुळे प्लीज जरा गप्प बैस, शांत बैस, सगळं काही ठीक होईल. तेव्हा लगेच शशिकला मला ते कसं ठीक होणार आहे? ही मंजिरी ऐकते आपलं? नाही ना. अरे जीजी होती तेव्हा तरी एवढंसं ऐकत होती, पण माझं तर अजिबात ऐकत नाही, ऐकायला तयारच नाही आहे. आता बघा, गेली असेल राया राया करत आणि तो राया म्हणेल, मी विशाल भोसले, मी राया नाहीच आहे, दुसरं काहीच होणार नाही. त्यावर जय म्हणू लागतो, शशिकला, काळजी करू नको, आज मंजिरी मोकळ्या हातांनी परत येणार नाही. रायाला त्याचं सत्य तिच्यासमोर कबूल करावंच लागेल आणि मंजिरी या सगळ्या सत्याचा उलगडा करूनच येणार. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बरं होईल रे बाबा, असं झालं तर त्या विठुरायाचा चमत्कारच म्हणायचा. बरं होईल, एकदाचं या रायाचं सत्य तरी कळेल. असे म्हणत आता पांडुरंगाकडे हात जोडून शशिकला आता प्रार्थना करत असते. तर इकडे इंद्रायणी मंजिरीला सांगू लागते, या सगळ्यामुळे विशालच्या स्वप्नाचा चक्का चुराडा झाला होता. त्याला पोलीस ऑफिसर बनायचं होतं, पण त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. पण मी विशालला एका सिक्रेट मिशनसाठी जेलमधनं बाहेर काढलं. आता मात्र लगेच मंजिरी इंद्रायणीकडे बघू लागते. सिक्रेट मिशन्स? त्याच वेळेस आता लगेच इथे इंद्रायणीला पाठीमागचे क्षण आठवू लागतात. आता तिने रायाला जेलमधनं बाहेर काढलेलं असतं. विशाल भोसले, तुला तुझं कुटुंब गमवावं लागलं, तुला फाशीची शिक्षा सुनावली गेली, तुझं स्वप्न मोडलं, तुला एक मोठा पोलीस ऑफिसर बनायचं होतं, पण तुझ्यावरती जो कलंक लागला गेलाय तो आता पुसून टाकणं शक्य नाही आहे. आणि हे सगळं तू माझ्या गार्गीसाठी केलं, मला माहिती, पण मी तुला या सगळ्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करील. तू ऑफिसर होऊ शकत नाही, पण तू माझ्यासाठी सिक्रेट युनिट म्हणून काम करू शकतो. त्यामुळे मी रायाची पंढरपुराच्या सिक्रेट मिशनसाठी निवड केली. आता मात्र मंजिरी लगेच इंद्रायणी आणि रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस इंद्रायणी येऊ लागते, हो, पंढरपुरातलं खास मिशन म्हणजे मिहीर.
मिहीरने नाशिकमधल्या पैसे छापण्याच्या प्लेट्स चोरल्या होत्या आणि म्हणूनच आम्हाला या मिहीरला कैद करायचं होतं, त्या प्लेट्स मिळवायच्या होत्या आणि म्हणूनच आमच्यासाठी हे मिशन खूप महत्त्वाचं होतं आणि मी त्यासाठी विशाल भोसलेची निवड केली आणि राया म्हणून विशाल भोसलेला पंढरपुरात हजर केलं. आता विशाल भोसलेची एंट्री म्हणजेच रायाची एंट्री पंढरपुरात कशी झाली, तो मंजिरीला कसा भेटला, हे सगळे क्षण इथे दाखवले जातात आणि त्यानंतर तो मंजिरीच्या प्रेमात कसा पडला हे सगळंही आपण बघितलंच. तर त्यानंतर इंद्रायणी म्हणू लागते, हा विशाल भोसले त्याची कामगिरी अतिशय उत्तम पार पाडत होता, त्याने बरोबर मिशन पार पाडलं. मिहीरला आम्हाला पकडू नाही दिलं, त्या प्लेट्स मिळवू नाही दिल्या, पण त्या सगळ्यात त्याने एक मोठी चूक केली. तो तुझ्या प्रेमात पडला, फक्त प्रेमात पडलाच नाही तर तुझ्याशी लग्न करून बसला, तुला 7 जन्म 7 देईल असे शब्द देऊन बसला. पण इकडे त्याने तोपर्यंत माझा शब्द मोडला. तुझ्या प्रेमात तो इतका वाहत गेला की तो गार्गीचं सत्य, गार्गी सगळं काही विसरून गेला. त्याने गार्गीची जबाबदारी माझ्यावरती दिली होती. मॅडम, तुम्ही गार्गीची जबाबदारी घ्या, तिला कुठलाही त्रास होता कामा नये. मी त्या मिशनवरनं येईपर्यंतच गार्गी तुमची जबाबदारी. पण तिकडे गेल्यानंतर विशाल तर गार्गीला विसरूनच गेला, सगळं काही विसरून गेला आणि म्हणूनच मी त्याच्या रस्त्यात काटे आणण्याचा प्रयत्न केला. पण मंजिरी, तुझं प्रत्येक वेळेस प्रेममध्ये येत गेलं, तू प्रत्येक संकटातनं त्याला बाहेर काढत गेली आणि प्रत्येक वेळेस तुझं किती प्रेम आहे हे त्याला आठवण करून देत राहिली. त्यामुळे तुझ्या प्रेमात हा वेडा झाला आणि माझ्या गार्गीला विसरला. पण आज विशाल भोसले, माझ्या गार्गीची जी काही अवस्था आहे ती फक्त तुझ्यामुळे. त्यामुळे आता तू ठरव माझ्या गार्गीचं काय करायचं ते. तेवढ्यात इंद्रायणीचं लक्ष आता पाठीमागे जातं. आता रूममधली गार्गी बाहेर निघून गेलेली असते, तेव्हा इंद्रायणी लागते, गार्गी, गार्गी कुठेस तू, गार्गी कुठे गेली? अरे देवा, दरवाजा उघडाच राहिला होता. आता लगेच राया, मंजिरी आणि इंद्रायणी तिघेही आता हॉलमध्ये येऊन गार्गीला आवाज देऊ लागतात. त्याच वेळेस आता इंद्रायणीच्या लक्षात येतं बाहेरचा दरवाजा उघडाच होता, याचा अर्थ गार्गी घरातनं बाहेर निघाली. विशाल, चल आपल्याला लवकरात लवकर तिला शोधावं लागेल. आता लगेच मंजिरी, इंद्रायणी आणि विशाल तिघेही आता बाहेर येतात. तर तोपर्यंत गार्गी आता इकडे गेटच्या बाहेर निघालेली असते. आता बाहेरच केळी, काही संत्री, फळं विकण्यासाठी एक काका टोपली घेऊन चाललेले असतात. त्याच वेळेस गार्गी येते, काका, काका मला हे ऑरेंजवालं फळ हवं आहे, तुम्ही मला द्याल प्लीज, असे म्हणताच आता लगेच तो माणूस ओळखतो, ही मुलगी तर वेडी आहे. अरे बापरे, देव पण ना, कसल्या सुंदर मुलींबरोबर असं कसं करू शकतो, दिसायला काय देखणी आहे, एक नंबर भारी. आता लगेच तो माणूस गार्गीला एक संत्री देतो आणि गार्गीच्या अंगावरनं असा हात फिरवतो. बाळा, तुला जे काय हवंय ते मी देईल, तू माझ्याजवळ आहे, ये माझ्याजवळ, असे म्हणत आता तिच्या अंगावरनं हात फिरवत असणाऱ्या या माणसाचा हात पाठीमागनं रायाने पकडलेला असतो. आता राया जोरदार दिशी त्याच्या कानाखाली ओढतो, हात लावायचा नाही या, पुन्हा गार्गीला हात जर लावला ना तुझा हा हात तोडून टाकेन. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, थांब विशाल, तू कुणाकुणाला मारणार आहे? अरे गार्गी जर घरातनं बाहेर पडली तर तिच्याबरोबर असे प्रसंग घडणारच, कारण लोकांसाठी ती वेडी आहे ना, म्हणून मला तिला घरात बंद करून ठेवावं लागतं. त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, मम्मा मी हे फळ खाऊ? तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो खा बाळा. त्याच वेळेस राया म्हणू लागते, ए, पुन्हा जर हा हात कुठल्या आई बहिणीवरती उचलला गेला ना, टाकला गेला ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, हा हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईना, चल निघीकडनं. तो माणूस तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मंजिरी मात्र गार्गीच्या तोंडावरनं हात फिरवत असते. तेव्हा गार्गी म्हणू लागते, ए विशू, हे ओपनच होत नाही आहे, ही संत्री ओपन करून दे ना. त्याच वेळेस आता विशाल तिला ती संत्री सोलून देतो. आता गार्गी पटकन प्रेमाने एक संत्री रायाला भरवते, विशू तू पण खा की, मस्त आहे ना. आता लगेच ती मंजिरीकडे बघते आणि म्हणू लागते, आंटी तुम्हाला हवं आहे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नको, तू खा. आता मात्र लगेच इंद्रायणी आपल्या मुलीकडे डोळे भरून बघत असते. बघ मंजिरी, माझ्या गार्गीच्या या अवस्थेला तुझा राया म्हणजे हा विशाल भोसलेच जबाबदार आहे, हा राया नाही तर विशाल भोसले. त्याच वेळेस आता इंद्रायणी पटकन आपला जो नोकर असतो रमेश त्याला आवाज देते, रमेश गार्गीला घरी घेऊन जा. आता रमेश लगेच तिकडनं गार्गीला घरी घेऊन जातो. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, या सगळ्या भीतीमुळे मला गार्गीला बाहेर पडू देता येत नाही, पण काय करावं,
आमचं कामच असं आहे, कधी काय होईल, कधी जीव जाईल, कधी जीवाला धोका आहे हे सांगताच येत नाही. कारण या ऑफिसरची ड्युटी म्हणजे खूपच घातकी. आणि जर कधी माझ्याबरोबर काही झालं तर माझ्या पाठीमागे माझ्या गार्गीची जबाबदारी कोण घेणार? विशाल, तूच सांग, तू माझ्या गार्गीची जबाबदारी घेणार आहेस की नाही? तू मला शब्द दिला होता, पण तू माझा शब्द मोडतोय. त्यामुळे विशाल, आता मी फक्त तुला 24 तासांची मुदत देणार आहे. एकतर 24 तासात तुझा निर्णय घे. तुला मंजिरीची साथ द्यायची की माझ्या गार्गीची जबाबदारी घ्यायची? मला एक निर्णय सुनाव. आणि जर तुला गार्गीची जबाबदारी नको असेल तर तिला संपव. आणि तुला जर ते जमणार नसेल तर मला सांग. जे आधी करायचं होतं ते मी आत्ता करेन. मला तुझा निर्णय कळव. जर तुझा निर्णय गार्गीचा स्वीकार करण्याचा नसेल तर मी तिला संपवून टाकेल. म्हणजे तू मोकळा होशील. मला तुझा निर्णय हवा आहे, तो पण लवकरात लवकर आणि 24 तासाच्या आत. काय करायचं ते तुझं तू ठरव, असे म्हणत इंद्रायणी तिकडनं निघून जाते. तर आता मंजिरीने घरी आल्यानंतर शशिकला आणि घोरपडेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. जे काही रायाचं सत्य असतं ते सगळं आता घोरपडे आणि जयला कळालेलं असतं. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, पण या सगळ्यात पुढे काय? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघा काकू आणि जय, ऐकून घ्या. आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय. रायाने आपल्याला फसवलेलं नाही आहे, तो खोटा नाही आहे. त्याने जे काही केलं अगदी मनानुसार केले. माझ्यावरती त्याचं खरं प्रेम आहे. त्याला माझ्याबरोबर राहायचं आहे. म्हणून आता विठुरायाने आजवर आपल्याला जशी साथ दिली ना, तशीच इथून पुढे विठुराया नक्कीच साथ देईल. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, पण मंजिरी, आता हा गार्गीचा जो काही प्रश्न उभा राहिला आहे त्याचं काय मंजिरी? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काळजी करू नको. जय, मी म्हटले ना, जसा राया आपल्याला सापडला, या सगळ्यातनं मार्ग निघाला, त्याचं सत्य कळलं, तसाच गार्गीचाही प्रश्न मिटेल. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, पण मंजिरी, अगं जर रायाने गार्गीचा स्वीकार केला तर तुझं काय? राया तुझी साथ नाही देऊ शकत, मग तू काय करशील? आता मंजिरी एक नाही दोन नाही तिकडनं निघून जाते. तेव्हा शशिकला ओरडते, घोरपड्या, अक्कल आहे का तुला? असा प्रश्न कशाला विचारायचा तिला? तिला राग आला असेल ना, गेली निघून. त्याच वेळेस आता इकडे राया चाळीतल्या रूममध्ये आलेलो असतो. आता मात्र रायाला लगेच इंद्रायणीचं बोलणं आठवतं. 24 तासांची मुदत देते, तुला एक निर्णय घ्यावाच लागेल. मंजिरी नाहीतर गार्गी, दोन्हीतनं एकीचा निर्णय मला सांग. मी माझं काम करायला मोकळी. जर तुला जबाबदारी घ्यायची नाही आहे ना गार्गीची, तर मी तिला संपवून टाकेल. आता राया मात्र डोक्याला हात लावतो आणि रडू लागतो, नाही नाही नाही, मी गार्गीची जबाबदारी सोडू शकत नाही. तिची जी काय अवस्था आहे ती माझ्यामुळे, पण माझं माझ्या मिसफायरवरती खूप प्रेम आहे. काय करू मी? असे म्हणत राया आता डोक्याला हात लावून रडत असतो. तेवढ्यात मंजिरी येते. राया, राया शांत हो. आता राया पटकन उठतो आणि मंजिरीला घट्ट मिठी मारतो आणि रडू लागतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया शांत हो, हे बघ रडू नको बरं. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं. माझं तुझ्यावरती खरं खुरं प्रेम आहे. मला तू हवी. मला तुझी बरोबर 7 जन्म राहायचं आहे मिसफायर. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया, राया शांत हो आणि तुझ्या मिसफायरचं एक ऐकशील? तेव्हा राया म्हणू लागतो, ऐकेल ना. मिसफायर, तू फक्त बोल, तू म्हणशील ते ऐकायला तयार आहे मी. सांग ना, काय करू मी? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, तू माझा विचार नको करू, तू गार्गीचा विचार कर. तू गार्गीची जबाबदारी घे राया. तेव्हा लगेच राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो. रायाला धक्का बसतो. त्यावर राया म्हणू लागतो, नाही मिसफायर, मी फक्त गार्गीची जबाबदारी नाही घेऊ शकत. मला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे. माझं तुझ्यावरती प्रेम आहे मिसफायर. मी तुला असं अर्ध्यावरती नाही सोडू शकत. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मंजिरीने ठरवलेलं असतं रायाची या सगळ्यात काहीच चूक नाही. जे काही गार्गीबरोबर झालं आहे तेच झालं, पण आता गार्गीची जबाबदारी मी स्वतः घेणार. आता मंजिरी लगेच शशिकला आणि घोरपडेला सगळं काही सांगते. आता तिघांनी मिळून रायाची साथ द्यायचं ठरवलेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, राया, आजवर जशी मंजिरीच्या पाठीशी शशिकला उभी राहिली ना, तशी आता ढाल बनून तुझ्या पाठीशी उभी राहणार. आणि या सगळ्यात जय पण आहे बरं का. त्यामुळे जा, तू आता लढायला तयार हो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो राया, जा आणि गार्गीला आपल्याकडे घेऊन ये. गार्गी तुझी जबाबदारी आहे ना, मग ती स्वीकारायला आपण तयार आहोत. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, अगं पण. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो, इंद्रायणी मॅडमची वेळ संपत आली. तुला गार्गीची जबाबदारी घ्यायची. जा, गार्गीला इकडे घेऊन ये. आता मात्र मंजिरी गार्गीची जबाबदारी घेणार,
पुढे गार्गी ठीक होणार का? पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.